विठ्ठला विठ्ठला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे 8व्या अवतारातील मालकांचं नवल प्रतिपादित करता। इथं गणेश बुवाला लावा बुक्का। 8व्या अवतारातील मालकांचं नवल प्रतिपादित करतात। काय नवल केलं 8व्या अवतारातील मालकांनी? तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेल। 4-2 पट्ट्या टाकल्या असत्यात लोक उन्हात बसले नसते। तुमचं काय ध्यान हे बी रोज इतके येत नसते ना। काय बाळाच्या कीर्तनात काय पैसे गवसत आहेत का? इतके कशाला याची वाटून वाटून याचं विठाला विठाला जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेल। आनंद वाटला पत्रिकेवरची परंपरा पाहिल्या। मला इतक्या दिवस माहीत नव्हतं। उत्तरेश्वर बापू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाच्या पालखी सोहळ्यामध्ये 6व्या क्रमांकाचा दिंडीचा मान आहे। काय मोठी परंपरा आहे राजू। तुम्ही मोठ्या गावची माणसं आहात। महाराज हरिभजनानं विश्व ढवळून काढलं। त्या देहूतल्या मालकांच्या पालखी सोहळ्यामध्ये आज 6व्या क्रमांकाच्या दिंडीचा मान तुम्ही पटकावता। तुम्ही फार मोठी आहात, फार मोठी आहात, फार मोठी आहात। एक सोपं वाक्य सांगू का तुम्हाला? तुम्ही किती मोठे आहेत तुम्हाला नंतर कळन। आज मी जरी प्रयत्न केला तरी मलाही तो क्रमांक मिळत नाही। असेल मला महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचत असेल त्याबद्दल दुमत नाही। म्हणजे लक्षात घ्या तुम्ही इतकी मोठी माणसं आहात। पण ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा। बऱ्याच लोकांना याचं महत्त्व कळत नाही। गावकऱ्यांनी याची दखल घ्या, दक्षता घ्या। राजे हो, इकडे तिकडे डिजिटलवर कोणाचे फोटो दिसतील, 7-8 दिवसाला ते फोटो पुन्हा चुलीत जातील, सोयाबीन झाकायला जातील, भुसाखाली आथरायला जातील, कणसाखाली आथरायला जातील, एखाद्या वळईवर झाकायला ते फोटो जातील, बॅनर तिकडेच जातील ना। ते बॅनर हे किती दिवस राहते ते बॅनर? या बॅनराच्या फोटोवर कडे बघून कुत्र्या तर शेपटी हालीत नाही। महाराज चंद्र सूर्य येतोपर्यंत तुमचं नाव जिवंत आहे गावाचं। चंद्र सूर्य येतोपर्यंत इतकी मोठे तुम्हाला काही बॅनरबाजी करायची गरज नाही। तुमचं नाव या गावाचं नाव तुकोबारायाच्या पालखीवर कोरलेलं आहे। याच्या पलीकडचं काय सांगायचं बाबा? एवढी मोठी माणसं आणि मलाही त्याचा स्वार्थ अभिमान आहे। सार्थ कधी जरी योग आला कधी जरी योग आला तर माझ्या परिसरातल्या दिंडीत मलाही 1-2 दिवस चालण्याचा योग येईल। मलाही त्याचा स्वाभिमान आहे। मोठी माणसं म्हणायचे गणेश बुवा कोट्याधीश असेल त्याच्या उशाला बसण्यापेक्षा आपल्याच्या पायथ्याला बसावा। इतका स्वाभिमान। तुमच्या या परंपरेला गिरगावकराचा नाक घासून प्रणाम। मी वारकरी याच्याकरता मला आवडे। मी महिन्याचा वारकरी आहे। वाऱ्या सोडत नाही। वारीचं काय महत्त्व आहे महाराज त्या वैकुंठवासी नामदेव बाबांना कळालं असेल। ज्यांची समाधी तुम्ही अर्जित केली त्या समाधीच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात। या परिसरात अधिष्ठान असलेलं गंगा भारती महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत। याच परिसरात वारकरी संप्रदायातलं गोड सरत्न होऊन गेलं सर्वांच्या अंतकरणातलं अत्यंत प्रखर व्यक्तिमत्व गुरुवर्य कोठाळकर बाबा त्यांच्याही चरणी गिरगावकराचा प्रणाम। अजून या परिसरातील योगी जपी तपी संन्यासी अनुरागी असतील त्यांनाही प्रणाम। 2 महात्मे पुढे बसलेत त्यांनाही प्रणाम। पंचकृषीतून आलेला आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेला तुम्ही श्रोता वर्ग
तुमच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत करतो। एकच विनंती करतो, कुठंतरी सावलीला बसण्याचा प्रयत्न करा, कारण उन्हाळा जरी नसेल पण हे ऊन जास्त लागतं, यानं चक्कर वगैरे अशोकराव येत असते। म्हणून बघा थोडंसं मध्ये बैठकीत म्हणा, याही बैठकीत कुठं बसा, कारण फार तापतंय, किंवा डोक्यावर रुमाल घ्या। मला असं वाटतं असं इकडे इकडे महिला थोड्या सरकल्या तर बरं होईल। सरका जा, बसू देत जा माणसायला। लय महादेवाला पाणी घातल्यानं लय मोठ्या होत नाहीत तुम्ही, त्याला इतकं भिजवायलात की त्याला सर्दी व्हाली। हो, पुढची सरकणं म्हणून तिच्या डोक्यात तांबे हाणला एक जणीनं। हो, सरका जा, माणसायला बसू द्या। सरका सरका, इकडे सरका। या इकडे बघा ना कशा पाहिल्यात, जसा तिकून मुख्यमंत्री आलाय। सरका इकडं, तुम्हाला काय देणार आहे, आला तरी सरका पलीकडे। विढाला 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 सरका, पुढे पुढे सरका। या परिसरातील सर्व सद्भक्तांना प्रणाम करतो। कार्यक्रमाचं यजमानपद ज्यांच्याकडे असे रामभाऊ सखाराम भुंबर, अर्जुनराव बाबासाहेब दवंडे, बाबा मुंजाजी सोनगुडे, बरोबर आहे, हे 3 यजमानांना कोटी कोटी धन्यवाद। ते भुंबर सर, अशोकराव तुमच्या गावात कीर्तन होतं, तुम्ही यजमान होते त्या दिवशी, ते ऐकायला आलते। त्या दिवशी भुंबर सर बोलत होते, नंतर उत्रेश्वर बापूकडे बोलले। मी नको म्हणत होतो, रात्री जळगावला होतो आणि दुरून येणं थोडंसं कठीण वाटतं। पुन्हा संध्याकाळी राजूर गणपतीला संस्थानला कीर्तन आहे, पण देवाची कृपा छान। मोठ्या श्रद्धेने, अट्टहासाने, भावयुक्त अंतकरणाने येनोरा ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला हा सोहळा, एवढा मोठा भारदस्त सोहळा करता त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद। बाहेर खूप मोठी सप्ते, परिसरातल्याचा स्वाभिमान असला पाहिजे। या 5-7 दिवसात 10-10, 15-15 हजार लोकांचे सप्ते। परवाला माधव महाराज मगरांनी चातुर्मास जिथं केला त्या वाघजाळीला सप्ता, त्याच्यानंतर गजानन महाराज संस्थानचे जेवढे टाळकरी आहेत त्यांच्या गावाला सप्ता, तिथं रातचा सप्ता। मोठे बाबा ज्या प्रांतात आहेत त्या प्रांतात जळगावला सप्ता। आजही राजूर गणपतीच्या पुढे कीर्तन। नशिबवान आहे तुमचं बाळ आहे, आणि आज तर इतका नशिबवान आहे, माझ्या परिसरातला एक योगी, एक साधू, एक महात्मा, एक वारकरी तुकोबारायाच्या 6व्या क्रमांकाच्या दिंडीचा मानकरी आहे। मी इथेही नशिबवान आहे। उपस्थित श्रोत्यांना प्रणाम करतो। काय नवल आहे राजे हो। महाराज अंशात्मक अवतार 24 सांगितले, पण 24 अवतारापैकी पूर्ण अवतार राम आणि कृष्ण आहेत। दुर्जनाचा येणे करोनी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण। राम आणि कृष्ण हे अवतार पूर्ण आहेत, आणि पूर्ण गोष्ट साजरी असते। मग राम आणि कृष्ण हे 2 अवतार पूर्ण आहेत, तर मग 7व्या अवतारातल्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं नवल का नाही? नाही, त्याचं कारण सांगू। 7व्या अवतारातले राम हे पांडुरंगच आहेत, आणि 8व्या अवतारातले कृष्ण परमात्मा ही पांडुरंगच आहेत, विष्णूचाच अवतार आहे। पण फरक इतका आहे, 8वा अवतार हे सासू आहे आणि 7वा अवतार हे सून आहे। बोलिला वाल्मिक तैसे करेना, बोलिला तैसे करेना, वाल्मिक तैसे करेना, बोलिला तैसे करेना, वर्तनी दावीना मने नामा, वर्तनी दावीना मने नामा, वर्तनी दावीना मने संत शिरोमणी नामदेवराय सांगतात, महर्षी वाल्मिकांनी ज्या पद्धतीनं एका पुराणात रामायणामध्ये जे काही लिखाण केलं त्यानुसार मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना वागावं लागलं। एका तिळा इतका बदल करता आला नाही, पारतंत्र्यात म्हणून नवल नाही।
आणि 8व्या अवतारात कोणाच्या बापाला मोजलंच नाही म्हणून नवल आहे, नाही मोजलं. एकच देव, एकच एकच एकच. फरक किती होता पा, किती पारतंत्र्य. 11 वर्षाचं एक पोरग मरण पावलं अयोध्येमध्ये, मेलं तसं बाहेर. एक जण म्हणला अयोध्येत का नाही, अयोध्येत तरुण माणूस मरतच नव्हता. कारण राजा दशरथाने एवढं तात्विक राज्य चालवलं होतं. राजा अजराजांनी म्हणजे प्रभू रामचंद्राच्या आजोबांनी एवढं तात्विक राज्य चालवलं होतं. पुढे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी इतकं गोडसं राज्य चालवलं होतं. म्हणून त्या पृथ्वीची कृपा, त्या मातीची कृपा त्यांच्यावर झालती की एवढा मोठा राज्याचा कारभार जनतेचा चालवणारी राजे आहेत, यांच्या राज्यामध्ये तरुण माणूस मरता कामा नये. मरतच नव्हतं. यमाची ताकदच नाही, हिम्मतच नाही यमाची तरुणाला न्यायची. मग 11 वर्षाचं पोरग का मरतय, तर ते त्याच्या मामाच्या गावी गेलतं आणि त्याच्या मामाच्या गावी मेलं. रातोरात घोड्यावर आडवं पोरग टाकलं आणि अयोध्येमध्ये ते पोरग आणलं अशोकराव. सकाळी चर्चा झाली, गावातल्या एका सात्विक सदाचारी पुण्यशील माणसाचं पोरग मेलं. काय करावं काय करावं काय करावं, फार प्रयत्न केला. सगळ्या लोकांनी विचार केला, अरे आपण नगरी कोणाची आहे, सूर्यवंशातले राजे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र भगवान विष्णू परमात्म्याची नगरी आहे आणि यम तर यांचं ऐकतोय, आपण रामचंद्रांकडे घेऊन जाऊ. आणि तो मुलगा आणला, ते प्रेत पुढे टेकलं. प्रभू रामचंद्र आतमध्ये गेले, सुमंताला सांगून एक पांढरं वस्त्र घेतलं आणि त्या पोराच्या अंगावर झाकलं. नशिबवान असेल त्याला शेवटचं वस्त्र रामचंद्राचं भेटलं. मुठभर फुलं घेतले, मंजुळा घेतल्या आणि त्याच्या अंगावर टाकल्या आणि सांगितलं करा अंत्यविधी. पोराच्या घरातले म्हणले, प्रभू आम्ही तुमच्याकडे पूजा करायला नव्हतं आणलं, उठवायला आणलं होतं. नाही म्हणले, मला नाही उठीत आहेत, उठू शकत नाही मी. का, वाल्मिकानं लिहिलंच नव्हतं. आणि वाल्मिकानं जसं लिहिलंय त्याच्या व्यतिरिक्त जाताच येत नव्हतं, जाताच येत नव्हतं, जाताच येत नव्हतं. इतका नियम होता, म्हणून नवल नाही. चला थोडंसं पुढे. 8व्या अवतारात एका महाराजाचं पोरग समुद्रावर पोहायला गेलं आणि समुद्रात पावता पावता सेल्फी काढली. तेव्हा मोबाईल नव्हता हो. लय येडगळ सेल्फ्या काढता काढताच मरायलीत. कुठं सेल्फ्या घ्यावा, काय कुठं घ्यावा, पत्ताच नाही याचा, पत्ताच नाही. माय लोकाचा ऊस खुरपीती आणि तिच्या पैशावर हे भडवा 90,000चा मोबाईल वापरी तो हरामखोर. या लाच तरी वाटायला पाहिजे लोकायला मोबाईल दाखवायला. याची छाती नाही जळायची का ज्या खिशात मोबाईल ठेवला. आकलीचे कांदे हरपले. कशासाठी वापरावा, त्याचा फायदा काय, अमकं काय तमकं काय, काही नाही. मोबाईल मोठा घेऊ नका असं म्हणत नाही, लायकी आहे का आपली, आपल्याला त्याची गरज काय. दिवसभर जर रानात काम करत असेल तर त्याला मोठा मोबाईल काय करायचा आणि कोणाला बोलू तू. आणि रानात काम करणाऱ्याचं कोण विचारतंय. हा 500 सोयाबीन क्विंटल का सोयाबीन उत्पन्न काढे जाण आडतीत कोणी विचारित तिला ऐकतील भाव. हा तर 10 आणि 5 क्विंटलवाल्यानं कशाला नाटकं करायची, कोण विचारतंय सरळ, कोण दुर्बळाचं विचारतंय. दुर्बळाचे कोण जगमानी दिवाचारा, जगमानी दिवाचारा, जगमानी दिवाचारा. हे दुर्बळाचे कोण जगमानी दिवाचारा, जगमानी दुर्बळाचं कोण मानतंय. म्हणून मला असं वाटते पूर्वीच्या काळातली माणसं सर्वसामान्य परिस्थिती असल्यावर लाजून राहत होते. आता ज्याचा संध्याकाळचा ठिकाणा नाही का त्याचा लय भापका.
त्याला वाटतं मला या भपक्यानं मानित असतील. अरे सोंबळ्या, भपक्यानं कोणी मानित नाही, गठुड्यामुळं मानतेत. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. या भपक्यान कोणी मानित नाहीत. लोक पागल नाहीत भपक्यान मानायला. एक जणांनी कपडे इतके कडक घातले, शेजाऱ्याला घासल्यावर त्याचं अंग कापलं. तर पुढचा म्या मिळलं तो रक्त निघलं. म्हणलं मग रक्त निघू द्या हो, पण याचं शर्ट इतकं कडक येते. आरती याच्याकडे श्रीमंती किती आहे. म्हणलं काय नाही, याची माय 7 व्हायचा कापूस याचायला जाते. बापक्याला कोणी भूतीचारित नाही, भूतीचारित नाही. तरुण आहे ना, हे खपक्या मोबाईल घेण्यापेक्षा काम करी जा. जो 8 रुपयाचं दिवसभरात खातो का, त्यानं 80 रुपये संध्याकाळी घरी आणले पाहिजे. तो भारतात जगण्याच्या लायकीचा आहे. विठाला काम करी जा काम. चला, एका महाराजाचा मुलगा समुद्रावर पोहण्यासाठी गेला. झालं नव्हतं पाहिजे. समुद्र पोहायचं ठिकाण आहे का? आंघोळीचं. समुद्र कशाचं ठिकाण आहे? स्नान करण्याचं तीर्थ आहे समुद्र, पोहण्याचं ठिकाण नाही. गेलं पोहायला. मोठ्याच पोरग होतं. किती मोठा? या पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशातला 1 नंबरचा शिक्षण मंत्री. नुसत्या भारताचा नाही, पृथ्वीवर जितके देश असतील त्या सर्व देशातला 1 नंबरचा शिक्षण महर्षी. मंत्री नाही, मंत्र्याचं काय नसते, आज आहे उद्या नाही. शिक्षण महर्षी. पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशातला 1 नंबरचा शिक्षण महर्षी. आणि एवढ्या मोठ्या बापाचं पोरग पोहायला गेलं. बाप किती मोठा, पंढरपुरातल्या मालकाला शिकिलं. महात्म्याचं नाव मुनिश्री सांदीपनी. बुडालं समुद्रात. बाई जवळ आल्या. वय कमी होतं पंढरपुरातल्या मालकाचं. विद्यार्थी दशेत होते, शिकायला होते. नवल सांगते. गुरुमाता होत्या. त्या बाईच्या हातच्या भाकरी खाल्ल्या पंढरपुरातल्या मालकानं 8व्या अवतारात. आणि बाईच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. माय, आपण रडता? कन्हैया, माझा बाळ समुद्रात बुडाला रे. प्रेत पण सापडलं नाही. कोणाकडे बघू? महाराज देवानं विचार केला. शिक्षण संपल्याच्या नंतर गुरुजींना विचारलं दक्षिणा काय देऊ? ते म्हणले नको बाबा, तू जगाचा बाप माझ्याकडे शिकतो, हीच माझी गुरुदक्षिणा आहे. बाईला सांगितलं, बाई माय तुम्हाला काय देऊ? अरे मी अशा मालकाच्या नावाचं कुंकू लावते की माझ्या मालकानं आत्तापर्यंत कोणाच्या पुढे हात पसरला नाही. आणि माझ्या मालकाचं नाव कशाला घालू, मी कशाला मागू? देवानं विचार केला, मागत नाहीत गडे, पण द्यावं लागतं काहीतरी. काय देवा? मेलेल पोरग उठून आणलं. दृष्टांत संपला. 7व्या अवतारात हाच मालक आहे ना, आणि 8व्या अवतारात हाच मालक आहे ना. पण 7व्या अवतारात गावातलं पोरग मेलंय, चांगल्या माणसाचं मेलंय, तरी उठिलं नाही. आणि 8व्या अवतारातलं चांगल्याच माणसाचं पोरग होतं, पण गावाच्या बाहेरचं होतं, उठील तर. म्हणून मालक म्हणतात, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल
एक नवल सांगतो मागचं आणि पुढचं. 7व्या अवतारात स्वतःची पत्नी हरवली मालकाची. विश्वाची मालकीन सीता आईसाहेब हरवल्या. शोध घेतला संन्याशानं. हेने सीता शुद्धी केली. मारुतीराय सारख्या महान विश्वाच्या पाठीवरल्या 1 नंबरच्या वारकऱ्यांनी आणि पृथ्वीवरच्या 1 नंबरच्या संन्याशांनी पंढरपुरातली मालकीन 7व्या अवतारात सापडून दिली. एक जण मला म्हणलं, महाराज मारुतीरायला 1 नंबरचा संन्याशी कसं काय म्हणता? म्हणलं तो काऊन दुखत? मला ते सांग ना, तो दुखत काऊन? नाही म्हणे महाराज, का बाकी काय संन्याशी नव्हते का? म्हणलं ऐक, जेवढे संन्याशी आहेत तेवढ्या संन्याशाचं इंद्रिय त्यांच्या आईनं पाहिले. मग तो भारतातला कोणताही संन्याशी असू द्या, ज्या बाईच्या पोटी जन्माला आला त्यावेळेला त्याला पाहिलं नाही नागडं, तिने आंघोळ घातली नाही. म्हणून जेवढे काही संन्याशी असतील ते बालपणी जे माईच्या पोटी जन्माला आले त्या आईनं ते लेकरं उघडे पाहिले, उघडे. असा एकच संन्यासी आहे की आईच्या पोटातून जन्माला आला त्यावेळेलाच लंगुटी बांधून आलता. नैष्टिक ब्रह्मचर्याची कासोटी, ब्रह्मचर्याची अति गोमटी, हा हनुमंताशी गर्भ कासोटी. क्या बात है. प्रत्यक्ष अंजनी माता न देखे दृष्टी, इतर कोण जाणू शकेल. प्रत्यक्ष अंजनी माता न देखे दृष्टी, इतर कोण जाणे. महाराजजीनं जन्म दिलाय, ती बाळाचे इंद्रिय पाहू शकत नाही, दिसत नाहीत तिला. लक्षणावून ओळखील पोरग आहे का पोरगी. म्हणून 1 नंबरचा संन्याशी. आणि त्या संन्याशानं सीताई साहेबाची शुद्धी आणली. सांगितलं अशोक वाटिकेत सीताई साहेब आहेत, पलीकडे जायचे, जावा कसा 18 पद्म बांधणार, 72 कोटी रीस, 56 कोटी गोलांगुळ. समुद्र बांधावा लागला. पंढरपुरातल्या मालकाचं समुद्रानं ऐकलं नाही. ते म्हणला माई पोरगी सांभाळली नाही, काय जावायचं ऐकायचं. सीता कोणाची कन्या? समुद्राची. राम कोण आहेत? समुद्राचे जावाई. आणि पोरील त्रास दिल्यावर सासरा जावायला हार घालीत असतो का? घालीन ना चपलाचा. पोरील त्रास दिल्यावर सासरा जावायला म्हणतो का? बरं झालं जावाय बापू, या गावरान तू पण पोळ्या खाला. मग तुमच्या माझ्यासारखे जर सासरे जावायची किंमत करीत नाहीत बाप्पा पोरील त्रास दिल्यावर, तर तो समुद्र आहे, तो कसा रामचंद्रांना मानीन? नाही म्हणले, मी काय रस्ता देणार नाही. मिळाला रस्ता, पण संन्याशानं केला. प्रभू रामचंद्राला सेतू बांधणं झाला असता का? नव्हता. लिहिलंच नव्हतं न तसं, लिहिलंच नव्हतं. पण असे भक्त भेटले, काम केलं पण भाकरी पण खाल्ल्या नाही बापू. पाला खावणी वाहिले पर्वत, पाला खावणी वाहिले पर्वत, बाजीला ते तो सिंधुवरी, सिंधुवरी, बाजीला ते तो सिंधुवरी. पाला खावणी वाहिले पर्वत, पाला खावणी पाला खावनिया वाहिले पर्वत, बांधियला शेतू सिंधुवरी. काम जरी केलं तर भाकरी मालकाच्या खाल्ल्या नाही, आणि भजन केलं तरी भाकरी खाल्ल्या नाही. केवळ वनीचे वनचर, पाले खावीर वानर, चारी मोक्ष त्यांचे किंकर, सवे सुरवर वंदिती. पालाच खाल्ला. आणि अशा लोकांच्या साह्याने समुद्र बांधला, लाखो पर्वतन दगड टाकून. पण पंढरपुरातल्या मालकाला चिमुटभर माती टाकता नाही आली, चिमुटभर.
एक खडा टाकला तर बुडाला गेला, एक खडा टाकला तर बुडाला गेला. बघा नवल पुढचं. दगड चलत येत का? मातुडं चलत का वाळलेलं? नाही. वली माती पाण्यात वाहून वाळलेली चलती का? आणि दगड चलत येत का? महाराज पुढं आलं की स्वतंत्र कारभार. निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानोबाराय, मुक्ताई साहेब भिंतीवर बसल्या. काय नवले. एक जण म्हणला भिंत चलत असती का? म्हणलं सुंबळेच कर तू. तो डोकं खराब झालं का? भिंत कुठं चलत असती का? चलत नसती, चलिली. ज्ञानियाची भिंत केवळी, ज्ञानियाची भिंत केवळी, ओ ज्ञानियाची भिंत केवळी, ओ ज्ञानियाची भिंत प्रसंग पा किती गोड आहे राजे हो. काय नवल आहे. पंढरपुरातल्या मालकानं एक पर्वत जर पाठीवर घेतला असता तर सगळी वानर पर्वतावर बसले असते आणि पुढं चलीत पर्वत लंकेत नेला असता. लिहिलं नाही वाल्मिकानं. पारतंत्र्यातला अवतार आहे. आणि इकडं अंगातलं शर्ट काढ आणि भिंतीच्या खाली पाठ लावली. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. मग असं तिथं वाढता येत नव्हतं का? नाही. इकडं वळडय नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नकळे मानवाचे गोडे, नकळे मानवाचे गोडे, नकळे मानवाचे गोडे, नकळे मानवाचे गोडे, नकळे नवलाची बाब आहे महाराज. किती नवले, किती नवले. इंद्रजित कोण होता? रावणाचा मुलगा आणि लक्ष्मणाचा जावाई. गोड नातं. इतकं कोमल नातं असतं का गणेश बुवा? जावाई सामान्य नातं आहे. आणि मग लक्षात आलं आता प्रयत्न काय करायचे. पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, आपलं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना सांगितलं, दादा आज युद्धामध्ये मुलीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं माझ्या हातानं. मी जावाई मारलाय. अप्रसन्न चेहरा शेषाचा बघितला. सुलोचना लक्ष्मणजीची कन्या होती. लक्ष्मणजी शेषाचा अवतार आहेत. काय प्रयत्न केले प्रभू रामचंद्रानं? वाटेल ते प्रयत्न केले. पण हे सगळे प्रयत्न करत असताना मारुतीरायाने एक रामायणातला श्लोक लिहून आणला आणि पुढं टाकला आणि म्हणले, मालक काही प्रयत्न करू नका, तुमच्याच्यान जावाई उठत नाही. बोलीला वाल्मिक. किती जीवन गोड पुढचं बघा ना. शिवजी कासार नावाची एक व्यक्ती होऊन गेली. तुकोबरायचे टाळकरी होते ते. तुकोबरायचे श्रोता होते लक्ष्मण बुवा. तुकोबरायचे श्रोता होते ते. जवळच तुकोबरायचं कीर्तन चालू. शिवजी कासार कीर्तनाला गेले आणि घरी दुःखाचा डोंगर कोसळला. एकुलतं एक चिमुकलं पोरग मेलं गणेश बुवा. निष्ठावंत वारकरी पोरग मेलं. शिवजी कासाराची निष्ठा किती होती, तत्व किती होतं याच्या दोन गोष्टी ऐका. नवल सांगतोय मागचं आणि पुढचं. सोनबा ठाकूर तुकोबरायच्या कीर्तनात पकवाज वाजवायचे. काय पुण्यवान असतील व सोनबा ठाकूर, त्यांना तुकोबरायचं भजन वाजवायला भेटायचं. एक वाक्य सांग का तुम्हाला? पकवात किती चांगला वाजिता येतोय त्याच्यापेक्षा कोणाच्या
कोणाला साथ करतो याला महत्व आहे। एक जणाच्या हातामध्ये प्रत्यक्ष गंधर्वाची कृपा, इंद्राची कृपा। इंद्र म्हणजे वाद्याची देवता आहे, पण तमाशात ढोलकी वाजित होता। आपल्याकडे कला किती देवानं दिली आणि ती कोणाच्या सानिध्यात सादर करतो याला महत्व आहे। आपल्याकडे संपत्ती किती, आपण जीव घालतो कोणाला घालतो याच्यात महत्व आहे, आणि कशात घालतो। नाही तर पंक्ती तर लय म्हणतात, मसुबाल बोकड्या कापला, या खिशात कांदा आणि या खिशात लिंब, निघला सोंबळ्या। आणि ते म्हणलं आमची मसुबाची कंदुरी आहे, 2.5 लाख लागले, तुला कवडीचं पुण्य नाही सोंबळ्या। जाणारे बी असे तोंडाला रुमाल लावून जातात, मला कोणी पाहतो काय। हे ऊस कुरतडून आलेली कुले आपण कुठं उडवतो याचं महत्व आहे। किती सात्विकता। सोनबा ठाकराला ना एकदा विचारलं होतं, तुम्हाला तुकोबारायच्या कीर्तनात नवल सांगतोय, मी इंद्रजिताचं चरित्र सांगितलं तुम्हाला, आता पुढचं ऐका, दोन्हीचा संदर्भ लावून देतो। किती मुक्त आहे आणि इकडं किती पारतंत्र्य आहे, इकडं किती स्वतंत्रता आहे आणि इकडं सुनाचा अवतार आहे, इकडं सासू आहे। आणि सुनेतला आणि सासूतला फरक सांगू का? सुनाच्या हातान कंदील फुटला तर म्हणली काय उठाडावानी चालायली माय, माय बापानं हेच शिकिलं का बाई, धडकाच दे आली। आता तिने मुदाम फळडा का निष्ठाला हातातून, काय चलती बाई शेपारलेल्या मेंढीवानी, काय सासू बोलायली, बाई 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 बाई। पान जशा हिच्या हात पायाचा गळहाटा झालाय, हो खाला कमी कशी टरबुजावानी सुटली बाई, अंग रेलन खानलाव पडीन कंदील पडला। इतकं बोलली हो त्या सुनाला। आणि सासूच्या हाताने कंदील फुटला, आत्या कंदील फुटला, अगं दिसणं गेलं त्यानं, त्याचा काच काळा झालता आणि काय करायचं ते मॅच फळडा। पहा किती शहाणी आहे, हिला पिराला कापायला पाहिजे, हो पिराला। म्हणजे मला म्हणायचं की सासू किती स्वतंत्र आणि सून किती पारतंत्र। 7वा अवतार म्हणजे सून आहे, 8वा अवतार म्हणजे सासू आहे, स्वतंत्र आहे महाराज। आणि नुसती सासू नाही, मागचं ऋण फेडण्यासाठीच अवतार आहे बापू। ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला, अविनाशाला अकाराची, अविनाशाला अकाराची, ऋण फेडावया फेडावयावतार केला, अविनाशी आला कराशी। मागचं कर्ज करून ठेवलं होतं, ते कर्ज फेडता येत नव्हतं, वाल्मिकानं लिहिलं नाही, ते कर्ज पुढं सासू होऊन फेडलंय।
बसा येतेत ते सगळे. बसा इकडं माझ्याकडे बघा ना, ते इथंच बसायला आलेत ते. या बसता येते, बसू द्या. एक दोघं बसा, बाकीचे जिथली तिथं बसा ना. ते शेवटच्या मंगलाष्टकाला येणारे सगळं इचकून टाकीत असते. बसा जिथं जागा, बस. या बाया साहेब इकडून या. कीर्तनात कोणाला सरकिलं नाही पाहिजे, सगळे सारखे असतात, मंत्री जरी आला तरी. कारण वारकरी असतात, कोणाचा अपमान करू नका. विठाला सात्विक सदाचारी पुण्यशील शिवजी कासार. सोनबा ठाकरांना विचारलं, तुकोबरायची संगती लाभली, त्याने एक पुण्य सांगितलं, अमकं पुण्य केलं म्हणून त्या पुण्यानं मला तुकोबराय प्राप्त झाली. पण हा उलट प्रश्न सोनबा ठाकरांनी शिवजी कासाराला विचारला. कासार समाजाचा माणूस, पोटाची खळगी भरण्यासाठी बांगड्या भरायचा धंदा होता त्याचा. बांगड्या भरायचा धंदा होता. शास्त्र काय सांगतं राजे हो? मी मगाशी बोलून गेलो, 1,00,000-1.5 लाख रुपयाचा मोबाईल वापरण्यापेक्षा, ठीक आहे शिक्षण असेल, त्याला गरज असेल, कशात असेल, त्यानं वापरला असेल, नवल नाही. पण ज्याला शेतात काम करायचं त्यानं तितके पैसे जरी एखाद्या व्यवसायात गुंतिले, 2 पैसे येतील, पप्याची माय खुश होईल तू. हा, कारण एक सोपं वाक्य सांगत असतो, आपल्या जवळचे पैसे संपल्यावर रक्ताच्या नात्यातले सुद्धा हरामखोर पाहुणे आपल्याला पत्रिका देत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. आणि आपल्याकडे आल्यावर सगळे मुळवाट्या घेऊन येतात. म्हणून पोरायनं इकडं तिकडं मोकार फिरण्यापेक्षा आपल्या वाट्याला जे काम येईल ते काम केलं पाहिजे. शिवजी कासारांनी पोटाची खळगी भरण्यासाठी बांगड्या भरायचा व्यवसाय होता. सोनबा ठाकरांनी विचारलं, तुम्ही बांगड्या भरता? हो. तुकोबरायचं भजन ऐकता, कीर्तनात टाळ घेऊन उभं राहता. शिवजी कासार आणि उत्तरेश्वर बापू गंगाजी मवाळ चाल म्हणायचे. कडुसकर, कडूस नावाचं गाव, पुणे जिल्ह्यात. शिवजी कासार आणि गंगाजी मवाळ चाल म्हणायचे तुकोबरायच्या कीर्तनात. काय पुण्यवान असतील हो, किती पुण्य, किती पुण्य, किती पुण्य. आणि विचारलं, तुम्हाला एवढा मोठा आदर, एवढा मोठा महात्मा कसा सापडला? वाक्य गोड वापरलं. शिवजी कासारानं सांगितलं, सोनबा ठाकूर, मी जिच्यासोबत लग्न केलंय ती स्त्री ओघळता जगात सौभाग्याचा चुडा महाराष्ट्रातल्या बायकांना भरत असताना, जी वयानं मोठी आहे तिला माय म्हणतो, जी कमी वयातली आहे तिला बहीण म्हणतो, आणि जी फार कमी वयातली आहे तिला लेक म्हणतो. आणि हे पुण्य माझ्या पदरात पडलं म्हणून मला तुकोबराय सापडे. आपल्या संप्रदायात अभ्यास किती ते बघायचं नाही, आचरण किती चांगलं आहे ते बघायचं. एक जण म्हणला, मला गाता चांगलं येते. गाता तर तमाशातल्याला बी येतं बाय साहेब. अजूनही म्हातारी बोटं वाजितीत गाणं लागल्यावर. 90 वर्षाची गुडघ्यावर बोटं वाजितीत जुने गाणे, त्याला गाता येत. गुलजार नावाचा मुस्लिम समाजाचा माणूस होऊन गेला. अशोकराव त्याला ऑस्कर पुरस्कार भेटला. आतापर्यंत आपल्या काय केलं भेटला का बापू? ऑस्कर पुरस्कार हा जागतिक लेवलचा असतो. बऱ्याच लोकांना भेटला फिल्मी सृष्टीतला. गुलजार हा मुस्लिम समाजाचा गायक होता, पण तोही पांढऱ्या कपड्यावर तिथे गेला. ते सुटाबुटात जात नाही. म्हणला याच कपड्यावर मी गाजलोय, मी दुसऱ्या कपड्यावर येणार नाही तुमच्या. मग फिल्मी सृष्टीतला गायक जर इतकं तो पाळतो तर आपल्या पॅन्ट टिकावून घाला. काय होतं, आपल्याला धोत्र नेसलं कीर्तनापुरते का इचू घुसते का ओळिंबा लागतो हातापायाला? सप्त्याला दम नाही, भागवतायला दम नाही, कीर्तनाला दम नाही. याचं महत्व काय माहिती आहे का? व्यक्ती स्वातंत्र्य आहे भारतामध्ये, कोणी कसं वागा, पण इथं नका वागू. विठाला
म्हणून तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणण्याचा योग येतोय. पक्वात किती वाजित आहे तू, गाता किती येतं, कीर्तन लोक तू किती ऐकत आहेत, त्याच्यापेक्षा तुझं आचरण किती गोडे याला महत्व आहे. आपल्या संस्कृतीत देखाव्याला किंमत नाही, आचरणाला किंमत आहे. आणि ज्याचं आचरण गोड आहे का त्याला कुठं जा. महाराज नारदाचं आचरण शुद्ध होतं बयासाहेब, म्हणून राक्षस सुद्धा पाया पडत होते. राक्षस सुद्धा किंमत असती चांगल्यांना. तुकोबारायचं कीर्तन चालू, योगायोगाने टाळ संपली आणि शिवजी कासाराला खाली बसण्याचा योग आला. त्या दिवशी शिवजी कासारावरचा जो दिवस होता तो अत्यंत बिकट होता. त्या दिवशी शिवजी कासारांचा चिमुकला मुलगा मृत्यू पावला. शिवजी कासार कीर्तनात बसलेले आहेत. शिवजी कासाराच्या पत्नीने मांडीवर पोरग घेतलं, रडू लागली. बघता बघता शेजारनी पाजारनी सगळ्या जमा झाल्या. काय झालं? माझं बाळ गेला म्हणे. वा, मालक कुठे आहेत तुमचे? तुकोबारायचं कीर्तन काही अंतरावर आहे, 2-3 किलोमीटर इथं गाव आहे. तिथं तुकोबारायचं कीर्तन आहे, कीर्तनासाठी गेलेत. ते येईपर्यंत अंत्यविधी थांबवायची. शिवजी कासाराची पत्नी इतकी सात्विक होती. तुम्हाला एक सांगू का, ज्याच्या जीवनात बायको सात्विक आहे त्यानं म्हणायचं मी स्वर्गात आहे. आणि ज्याच्या जीवनात बायको खट्याळ भेटली ते बंगल्यात राहत असला तरी त्यांना म्हणायचं मी मसन वाट्यात आहे. कर कसे संग दुःख उदंड कर्कश बायको असली की जीवनात उदंड फजिती असती. आम्ही घोडी घेतली गणेश बुवा, शेतात जाल, दुसरा नाद नाही काही. मग शेतात जाला घोडी, त्या घोडीवर बसलो. ते म्हणला घोडी चांगली, पहिली दुसरी तिसरी तिन्ही चाली चांगल्या होत्या. त्याला 10-11 हजार रुपये इनाम द्यायला. मस्त घोडी होती, आहे की नाही बाप्पा? त्या घोडीवर बसलो मी आयटीत. पण त्या घोडीली एक खोड होती, ती लोंबकळलेल्या बोरी खालून चलत होती. रिकिबीत पाय गुतला नाही, उडी हाणली भयासाहेब म्हणून जमलं नाही तर थुत्तरवर बरडा असतं. वैकुंठवासी बापसाहेब मालकाचा शब्द आठवला, आंधळ घोडीशे पायंदळ भाला, आंधळ घोडीशे पायंदळ भाला ना अवकुसळ बायको शरण का भाला. काय करायचं? आणि तुम्हाला वाटतं का पैशावाले सुखी असतात बायकाय ना? विद्यमान कलेक्टर भेटलं मागच्या 15 दिवसात, फक्त नाव सांगून. कोणाच्या अंगाव गावऱ्या नाही टाकल्या पाहिजे ना. आपण त्यासाठी आहेत का? कोणाची वाभाडे काढू नये. जिल्हा ताब्यात, जिल्हा ताब्यात. 92 एकर जमीन बापान कमिली, पोराल कलेक्टर केलं, जिल्हा ताब्यात. डोळे भरून आले. म्हणलं काय झालं साहेब? काय नाही महाराज, 7 दिवस जनतेची सेवा करतो आणि सुट्टीच्या दिवशी आईबापाकडे जावा तर 14 वर्ष झालं बायको जाऊच दे ना. काय वाटूळ असन ती, लय वाटूळ येत बाबा काही काही. हो, चांगले चांगले झाडं पाडे काय काय वाटूळ. हां, अहो 2-2 ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या आंब्याच्या भरल्या. इतके आंबे उतरले आणि वाटूळ आली ना, आंबा बुडातून पालथा केला. काय वाटूळ? जिल्हा ताब्यात, जिल्हा ताब्यात. पंक्चर करून टाकला नवरा बायकोनं, पंक्चर. किती संसारात सुख आहे का त्याला? ती म्हणली 7 दिवस लोकांची सेवा करतो ना, 8व्या दिवशी मायबापाकडे जातो. माया संकशाला लग्न केलं तुन हे. कलेक्टरला म्हणली बायको, कलेक्टरला. शिवजी कासाराची बायको सात्विक होती महाराज. किती सात्विक आहे का पुढे. माझ्या माईनो पांडुरंगाला मंजुळा वाहिल्यानं महादेवाला पाणी वाहिल्यानं लय मोठे पण येत नसतं. तुम्ही नवऱ्याला किती जीव लावता याच्यात तुम्ही मोठे आहात. नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडती. तू ह्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण चालती महाराजाच्या पायाला कपाळ घासायला. हे मला नाही कीर्तन असं. तुम्हाला आवडलं असं कीर्तन. मी काय तुमचं काय रोजदार आहे काय? का सुमळ्या गिमळ्या थोड्या चोंबळ्या थोडाचे? मला नाही. तुम्हाला आवडलं असं कीर्तन. तुमच्या अंडरवेली बनेल धोल नाही आलो. मग वर्षाला पटेल असं कीर्तन. हे यायला पटेल, हे तर उद्या मला साडी नेसून नाचितील. त्यानं ज्यायला पैशाचा जोर आला त्या हरामखोरानं परमार्थाचं मात्र केलं. कोणाला बोलून त्याला पैसे द्यालेत? तुमच्या घराला कुलूप लागन, कुलूप. विठाला विठ्ठला.
तुम्ही बाजारात पैसे, पण वारकरी संप्रदायात बट्ट्याबोळ करू नका. हा संप्रदाय कष्टानं लोकांनी सांभाळलाय. मागच्या महाराज शिळे मधुकरीचे तुकडे 3-3 दिवसाला पाण्यात भिजून खाल्लेत जुन्या लोकांनी, आणि संप्रदाय इथपर्यंत आणलाय. आणि कालपारच्या पैशावाल्याने म्हशीच्या गळ्यातला ढोण्या करून टाकलाय. कुलप लागते घराला, कुलप. विठाला विठाला पैशाचा माज नसला पाहिजे. मुंबईला गेलो त्या दिवशी कीर्तनाला, तर टोल नाक्यावर टाळे वाजणाऱ्याला 2.25 कोटीची गाडी. टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा 2.25 कोटीच्या गाडीत बसतोय, आणि आपण कशाला अशा उड्या हाणायच्या कोकण्या म्हशीवानी. इतकं जग पुढं गेलंय. हा पैशाचा माज कुठं नाही उतरला पाहिजे. देवापाशी लिंता असली पाहिजे. विठाला विठाला काय सांगू लागलो. शिवजी कासार. हा ऐका ऐका, बाईनं मालकाचं दर्शन घ्यायचं. तिला भारतातल्या कोण्यात महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जी नवऱ्याच्या पडत नसेल ना, तर तिनं कोण्यात देवाकडे गेली तरी देव तिच्याकडे पाहणार नाही. त्याच्या गोळ्या नाही संपल्या. आणि नवऱ्याच्या पाया पडत असेल तर तिची देवावरी सत्ता. नैवम गिरगावकर लिखितम किंवा नैवम गांजा कसम लिखितम. मालकाचं वाक्य इतक्या मोठ्या आहेत तुम्ही, इतक्या मोठ्या सोंग करी जाऊ नका. सजी अलंकार व्रतार वा 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 हरी भोगीता हरी भोगीता क्या बात आहे. वा वा वा. साजे अलंकार घोकिता भरतार भोगिता भरतार. जिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. जी का भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव. मानी भ्रताराची बोली धन्य जगीती माऊली. सोंग नाही करायचे. 1,00,000 महादेवाला बेल व्हायला, आणि पप्प्याच्या बाप म्हणला जेवण आजच्या दिवस काय तुमच्या पोटात बरम्या नांदायला. उपाशीच मेला पप्प्याचा बाप, आणि महादेवाला 1,25,000 बेल व्हायला. बेल नाही व्हायलाच तो दगड टाकले. सांग तैसे दगड मंत्र पुष्प देवासी मंत्र पुष्प देवासी मंत्र पुष्प देवासी. माझं वाक्य काय, आपण जर नीट वागत नसेल तर आपल्या परमार्थाला काही किंमत नाही. वागण्याला किंमत असते माझ्या माईनो. वागण्याला नवऱ्याला मालक म्हणजा, म्हणा मालक नवऱ्याला. कधी कधी धनी म्हणीत जा. नवऱ्याला धनी म्हणणार बाई का तिच्या चपलाचं मंदिर बांधतो मी. हे म्हणते मेला आमच्यावर दगड का टाकायला. त्याचं कारण सांगतो भैयासाहेब. एक बाईनं कमेंट टाकली होती म्हणे कीर्तनात, मला मोबाईल तर भारीचा नसतो, पैसे येत माझ्याकडं. पैशाला काय कमी नाही. मी कुतणारा माणूस नाही, मग हाऊत भरलाय आणि रिकामा बी होत नाही. पाईप बी तुमच्या इतके नाही तर नाही नाही नाही. हे सगळे नाटकं असतील. तुमच्या कागदावर दाखवलेल्या संपत्त्या त्याच्या 500 पटी 1000 पटीनं पुढं असतात. ते यायला कळत नाही. वान्य राहायला मला कळत नाही. मी महाराष्ट्रातला एक पुढारी पाहिला नाही जवळून जाऊन. असं पुढारीच नाही राहायला. कारण तुम्ही जनतेचे असताल. मी विटेवरच्या मालकाचा सेवक आहे. मी तुम्हाला चांगलं चला पैसे झाकायचं तुमच्याकडूनच शिकलं पाहिजे. हे आमची येडी बोंबलं तित कीर्तनात. एक जण म्हणला महाराज हाऊत भरला म्हणजे किती पैसे आहेत. म्हणलं तुझ्या पाया पडायची गरज नाही, इतके येत.
आऊत भरला म्हणजे मला काय खासदार की आमदार की थोडीच लढवायची. आणि मी त्या ह्याच्यापेक्षा कुठं कमी हे माया पाया पडते तर आपण इतके मोठे जरा हिशोबात राहत जा. आमचा पुतण्या म्हणला मला ग्रामपंचायत लढवायची 9 एकर जमीन इकली नाशिकला कडे कांदायला. हो चांगला चाली म्हणत होता मस्त चाली म्हणत होता लोक पाया पडत होते संध्याकाळी रातच्या पाकिट घेऊन येत होता ATM बंद असलं तरी बी. सरपंच व्हाल 9 एकर म्हशी 9 एकर जमीन 14 म्हशी 80 गाई पप्याची माहिती गेली नाशिकला आता खडे उचलायला उकरायला. म्हणलं कसं गार लागायले आता भाऊ हाच का पुन्हा सरपंच नको म्हणला मरूस तर काहीच नाही ना आता होतोय तू. आपल्या लोकांना यायच्या नादी लागायची यायला खुर्च्यात बघायचं आपण आपल्याला हीच खुर्ची बरी आहे महाराजांची आहे का नाही. मालकाच्या दर्शनात सर्व पुण्य. चला मुलगा वारला शेजारणीनं कानात सांगितलं शिवजी कासाराच्या पत्नीच्या. बाई सात्विक होती हो नवऱ्याचा आदर करणारी होती पण शेजारणीनं कानात औषध टाकलं. काय तो ह्या नवऱ्याला कळतं का उठलं की सुटलं तुकाराम महाराजाचं कीर्तन. पोरग मरायले घरी ताप आली त्याला काही कळलं नाही त्याच्याकडे खांद्यावर पोरग घेतलं. तुकोबरायच्या कीर्तनात बाई आली. नवल सांगतो इंद्रजीत उठीला नाही. इंद्रजीत जावाई होता भैयासाहेब पंढरपुरातल्या मालकाचा मेल्यावर उठीला नाही. पुढचं नवल पहा. आणि मग कीर्तनात काही ठराविक मावल्या बसलेल्या होत्या. तुकोबरायच्या कीर्तनाला गर्दी कसली आली ते काळ इंटरनेट नव्हता मोबाईल नव्हता काय नव्हता स्पीकर नाही लाईट नाही मशाल लावलेली 14 टाळकरी पण योग इतका होता महाराज. श्रोते कमी होते पण दर्जेदार होते. तुकोबरायच्या कीर्तनात मंबाजी गोसाई बसत होते. मंबाजी गोसाईला उठवायला सकाळी शिवशंकर येत होते. कानात शंख वाजित होते. उठा आपल्या स्वप्नात तरी शंकर आहेत का. इतके मोठे मंबाजी गोसाई. अनगडशा फकीर तुकोबरायच्या कीर्तनात. कोण फकीर दुकानात धुपन काढत होते का. अनगडशा फकीर ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागात चिमटा वाजल्याबरोबर पाऊस पडत होता. ला इलाही ला इल्ला ला इलाही ला इल्ला ला इलाही ला इल्ला ला इलाही ला इल्ला. ज्या भागाकडे तोंड केलं त्या भागात पाऊस पडत होता. ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा को फकीर तुकोबरायच्या कीर्तनात बसलेला. त्याच्या डाव्या मांडीला मांडी देऊन 5व्या क्रमांकाचा राजा. 5च राजे झाले भारतात फक्त 5. आणि एक राजा कृतायुगात झाला त्याचं नाव आहे चक्रवेन. त्याच्यानंतर 5 राजाच्या नंतर राजा झालाच नाही भारत देशाला. एक राजा कृष्ण दुसरे विदुर तिसरे कनक आणि 5वा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5 राजे 5. छत्रपती शिवाजी महाराजांनाच राजे का म्हणता आलं कारण तुकोबरायची कीर्तनं ऐकून पायकीचे अभंग ऐकून जनतेची सेवा कशी करावी ही छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली म्हणून 5वा क्रमांक छत्रपती शिवाजी महाराजांचा लागला. आणि हा रयतेचा राजा धर्मनिरपेक्ष राजा. महाराज क्रमांक हा कोणाला येत नसतो. ठीक आहे आमच्या मित्राला आदर्श रिकामी जागा पुरस्कार द्याला. रिकामी जागेतलं सांगत नाही माईक चालू आहे. आदर्श रिकामी जागा राज्यपालांनी पुरस्कार द्याला आणि 19व्या दिवशी आमचा मित्र लिव्हर फुटून मेला. इतकी दारू पित होता. राज्यपालाचा काय दोष आहे. ह्या मधल्या सुंबळ्याचा दोष आहे पाठपुरावा करणाऱ्याचा. राज्यपालाला काय माहित होते एकच हे जे खालची देत होते का कागदपत्र. मग मला सांगा 19व्या दिवशी ज्याचा पोट फुटून दारून मरतोय त्याला आदर्श पुरस्कार देणं हे किती मूर्खपणाचं टोक आहे. पुरस्कार कोणी द्याला आणि कोणाला द्याला याला महत्व आहे. याला महत्व आहे. कुठं कसल्याही पुरस्काराला किंमत नसती. चला काय सांगू लागलो. शुभकासार रयतेच्या राजाला 5वाच क्रमांक का याच्यावर म्हणतोय मी. महाराज तुकोबरायची संलग्नता आहे. तुकोबरायने दिलेला क्रमांक की राजे तुकोबरायने राजेंनी विचारलं तुकोबराय मला एवढं का मानता.
पुन्हा तुमच्या नंतर राजा होणे नाही. एक सूत्र सांगतो तुम्हाला, एकच